अध्यक्ष महोदय, माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचं आहे. हा मूळ प्रकल्प 2012-13 मध्ये 183 दलगमी पाणी मराठवाड्याला देण्यासाठी होता. परंतु त्यानंतर नार पार गिरणा ह्या प्रकल्पासाठी ज्यावेळेस पाणी उपलब्ध दिलं गेलं त्यावेळेस पार खोऱ्यातनं नार पार गिरणाला देण्यासाठी 350 तालांकापर्यंत धरणं बांधायची परवानगी देण्यात आली, म्हणजे पाणी उपलब्धता दिलं. परंतु तेच पाणी मराठवाड्याला देण्यासाठी 500 तालांकापर्यंत दिल्यामुळे पाणी उपलब्धता कमी झालं. हा भेदभाव का? एकाच खोऱ्यातनं गिरणाला पाणी देण्यासाठी 350 तालांकापर्यंत धरणं बांधण्यासाठी पाणी उपलब्ध दिलं जातं आणि तेच मराठवाड्याला देण्यासाठी 500 तालांक ही अट का लावली? ही अट ज्या अधिकाऱ्यांनी लावली त्यांच्यावर कारवाई करणार का? आणि अध्यक्ष महोदय, दुसरा स्पेसिफिक प्रश्न माझा विषय आहे, नार आणि पार खोऱ्यातलं जे 172 दलगमी पाणी शिल्लक आहे हे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, दोन विषय वेगळे आहेत. याच्यामध्ये जे 500च्या संदर्भात ती आठ जी तालुक्याची आठ होती ती आता कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण खाली जाऊन आपण अध्यक्ष महोदय त्या संदर्भात म्हणून फिजिबिलिटी आता येणार आहे. परंतु आपला जो मुद्दा अध्यक्ष महोदय आहे की या खोऱ्यातलं पाणी जे आहे हे जे नारपार किंवा या संदर्भातलं जे पाणी जे आहे हे मुळातच गोदावरी खोऱ्यातल्याच तालुक्यांमध्ये जाणार आहे. परंतु जी आपली मागणी होती साधारण 55 TMC पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात ती उल्हास खोऱ्याचं पाणी आपण आणतोय आणि ते पाणी आपण मग पूर्णतः गोदावरी खोऱ्यामध्ये मराठवाड्याकरता जायकवाडीमध्ये अध्यक्ष महोदय ती पाणी येणार आहे. गोदावरीला पाणी देण्यासाठी 500 तालांकाची अट आणि तेच पाणी गिरणाला देण्यासाठी 350 तालांकाची अट, असा भेदभाव मराठवाड्यासाठी आणि गिरणा खोऱ्यासाठी का केला आणि ह्याच्यावर ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, मी तपासून पाहतोय आता याच्यामध्ये जी विसंगती झालेली आहे पूर्वीची आट आणि नंतर शिथिल केल्या अटीमध्ये याच्यात वास्तव काय आहे आणि ती जाणीवपूर्वक करण्यात आली असेल तर आपली जी विनंती आहे त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.